नवरीला तयार करून मधूने पटकन तिचे सामान आटोपले आणि बाहेर निघू लागली. पण वरात तर बाहेर दरवाजावरच आली होती. त्यामुळे दारात खूपच गर्दी झाली होती. खूप प्रयत्न करून पण जाण्यासाठी तिला रस्ता भेटत नव्हता. बाहेर खूपच मोठ्याने संगीत वाजत होते आणि इकडे मधूच्या डोक्यात काहीतरी विचार घुमत होते की हे देवा, ओवीची तब्येत खराब आहे आणि मी तिची आई असून पण इथे फसली आहे. आज जर उशीर झाला तर सासूबाई मला घरातच घेणार नाहीत. आज तर सासूने मला सांगितले होते की ओवीची तब्येत खराब आहे, त्यामुळे तू अजिबात बाहेर जाऊ नकोस. पण माझ्याकडे कोणताच ऑप्शन नव्हता, कारण त्या नवरीने 2 महिन्यापूर्वीच मला ॲडव्हान्स दिला होता. त्यामुळे मला येऊन तिचा मेकअप करणं भागच होतं. आणि अचानक असं नवरीला मी नाही येणार हे सांगणे पण चांगले नव्हते, कारण तिच्या आयुष्यातील तो खास दिवस असतो आणि त्या दिवशी तिला सुंदर दिसायचे असते. म्हणून मी येऊन तिचा मेकअप करण्याचे ठरवले आणि तिला तिच्या नवऱ्याचा सूरजचा विचार आला. सूरज तर असून नसल्यासारखा आहे. तो तर संधीच पाहत असतो की कधी चान्स मिळेल आणि तो मला ओरडेल. थोड्या वेळानंतर बाहेर जाण्यासाठी मधूला रस्ता सापडला आणि तिने तिचे सामान स्कूटीवर ठेवल्याने पटकन ती तिच्या घरी गेली. लग्नाचे दिवस असल्यामुळे जागोजागी तिला ट्रॅफिक लागत होते. शॉर्ट रस्त्याने गल्लीतून जाऊन ती कशी तरी घरी पोहोचली होती. मधू घाबरत घाबरत घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिच्या कानावर तिच्या सासूचा जोरदार आवाज आला. कोणाला विचारून तू घरात पाऊल टाकत आहेस? इथून आताच्या आता निघून जा. तुला वेळेवर यायला सांगितले होते, पण नाही. माझ्या म्हणण्याला तू काहीच महत्त्व देत नाहीस. तू तर नेहमी तुझ्या मर्जीने सगळं काही करत असते. तुला मी किती वेळा सांगितलं होतं की आज त्या नवरीचा मेकअप करण्यासाठी अजिबात जाऊ नकोस, तरी पण तू माझं काही न ऐकता त्या नवरीचा मेकअप करण्यासाठी गेलीच. तू माझं काहीच ऐकत नाही, त्यामुळे तुझा या घरात काहीच अधिकार नाही. आपल्या सासूचा राग पाहून बिचाऱ्या मधूच्या डोळ्यात अश्रू आले. ती तिच्या सासूकडे हात जोडून म्हणाली, माफ करा आई, चुकी झाली. यानंतर मी कधीच उशीर करणार नाही. सासू म्हणाली, मी तुला आता या घरात राहूनच देणार नाही. तर मग तू नंतर वेळेवर ये, नाहीतर नको येऊ. याच्याशी मला काही देणे घेणे नाही. तुला सांगितलं आहे ना, बाहेर निघ. तर पटकन माझ्या डोळ्यासमोरून चालती हो. सासू तिच्याकडे रागाने पाहत होती तेव्हा अचानक लहान ओवी रडायला लागली. ओवीचा आवाज ऐकून मधू तिच्याकडे जाऊ लागली तर तिच्या सासूने तिचा रस्ता अडवला आणि म्हणाल्या की कुठे चालली आहेस? जर तुला खरंच तिची काळजी असती तर तू वेळेवर घरी आली असती. तू ओवीपाशी अजिबात जायचे नाही. पण आई, ओवीची तब्येत खराब आहे. तिला माझी गरज आहे. सासू तिच्याकडे विचित्रपणे पाहत म्हणाली की तू तर अशी दाखवत आहेस की तुला तिची खूपच काळजी आहे. जर तुला तिची खरंच काळजी असती तर तू तिला असं सोडून गेली नसतीस. तुला तर फक्त इतरांच्या लग्नात मौज मस्ती करायची असते. तिच्या हाताला तिच्या सासूने घट्ट पकडले आणि म्हणाली, आताच्या आता तू या घराच्या बाहेर निघ. असं म्हणून तिची सासू तिच्या हाताला धरून बाहेर ओढू लागली. मधू मोठ्या आवाजाने म्हणाली, आई तुम्ही हे काय करत आहात? तोपर्यंत तिचा नवरा सूरज पण घरी आला होता. मधूचा मोठा आवाज ऐकून सूरज तिला म्हणाला, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईसोबत मोठ्याने बोलण्याची? सून आहेस, सूनप्रमाणे राहा. सासू बनण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस.
सूरजचा आवाज ऐकून तर सासूला एक चांगलाच आधारस्तंभ मिळाला होता. मग काय, सासूने जबरदस्तीने डोळ्यात अश्रू आणले आणि त्या कळकळीने म्हणू लागल्या, अरे तुझी बायको खूपच आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. अरे आताशी ही घरी आली आहे. आज ओवीची तब्येत खराब असून सुद्धा ती नवरीचा मेकअप करण्यासाठी गेली होती. मी म्हातारी बाई त्या बिचाऱ्या ओवीला सांभाळत आहे. हिच्या मनात तर तिच्या मुलीबद्दल अजिबात दया भावना काही सुद्धा नाही. मधू म्हणाली, पण आई तुम्ही माझं म्हणणं ऐकून तर घ्या ना. मधू फक्त एवढेच बोलली होती. तोपर्यंत सूरज पुढे आला आणि तिच्या कानाखाली मारत तिला ढकलून दिले. बाहेरचा आवाज ऐकून ओवी बाहेर आली तर सासूबाईंनी लगेचच ओवीला उचलून घेतलं. त्या तेथून निघून गेल्या. त्यानंतर सूरजने त्याच्या हातात जी पण वस्तू येईल त्याने मधूला खूप मारले. तिच्या कपड्यांना केसाला पकडून त्याने तिला घराच्या दाराच्या बाहेर आणले आणि म्हणाला की निघून जा इथून. या घरात तुझ्यासाठी अजिबात जागा नाही आणि तुझा कोणताच अधिकार पण नाही. आणि राहिली गोष्ट ओवीची, तर ओवी माझी मुलगी आहे. तिच्याशी तुझं काहीच घेणं देणं नाही. मधूला त्याच अवस्थेत सोडून सूरज लगेच आतमध्ये आला आणि त्याने आतून दरवाजा लावला. मधू रडत बसली. दरवाजा वाजवत होती, परंतु तिच्या सासूने नवऱ्याने तिच्यासाठी घराचा दरवाजा उघडला नाही. शेवटी थकून बिचारी बाहेर दरवाजापाशीच बसली. तिला समजत नव्हतं की आता यावेळी मी कुठे जाऊ. शेजारचे लोक पण त्यांचा तमाशा पाहून आतमध्ये निघून गेले. 4 वर्षापूर्वीच मधूचं लग्न सूरजसोबत झालं होतं. सूरज आणि त्याची आई दोघे पण खूप लालची स्वभावाचे होते. जेव्हा त्यांना कळाले की मधूला वडील नाहीत आणि शिवाय भाऊ बहीण नाहीत, ती तिची आई दोघीच आहेत आणि तिच्या वडिलांचं करोडो रुपयाचं चांगलं घर आहे, हे सर्व पाहून सूरजने आणि त्याच्या आईने लगेचच लग्नासाठी होकार दिला. गोड गोड बोलून त्यांनी मधूच्या आईला मनवलं होतं. तिच्या सासूला वाटत होतं की आता आई तिची म्हातारी आहे, शिवाय नेहमी आजारी असते. ती कधी पण देवाघरी जाऊ शकते. त्यानंतर घर मधूच्या नावावर होईल आणि मग त्यांचे खरे आनंदाचे दिवस येतील, अशी सासू विचार करत होती. लग्नाच्या 2 वर्षानंतर मधूला ओवी झाली. घरात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण मधूची आई जशी देवाघरी गेली तसे तिच्या सासरचे वातावरण बदलले होते. सासू आता तिला उठता बसता टोमणे देत होती आणि नवरा तर तिला पायातील चप्पलच समजत होता. आता दोघांना पण कळाले होते की आता मधू कुठे सुद्धा जाऊ शकत नाही, कारण तिचं असं आता कोणीच उरले नव्हते. त्यामुळे तिला दिवसेंदिवस ते खूपच त्रास देऊ लागले. पण गेल्या 8 महिन्यापासून तिचा नवरा तिला तिच्या माहेरचं घर विकण्याबद्दल सांगत होता. परंतु मधूने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी माझ्या माहेरचं घर अजिबात विकणार नाही, कारण त्या घरात तिच्या बालपणीच्या खूप आठवणी आहेत. मी अशी सहजासहजी दुसऱ्यांच्या हातात ते घर लागून देणार नाही. आणि बस या कारणामुळे सूरज तिला त्रास देऊ लागला. तिला आता 1 रुपयासाठी सुद्धा तडफावे लागत होतं. कधी कधी तर रागाच्या भरात सूरज तिला खूप मारत पण होता. मधूला हे नाते तोडायचे नव्हते. कदाचित ती एकटी राहण्यासाठी घाबरत होती आणि हा समाज नातं तोडल्यावर काय म्हणेल या बाबतीत पण ती विचार करत होते. त्यामुळे ती दुसरा कोणताच रस्ता निवडत नव्हती. आणि या दोघांच्या कटकटीमुळे मधूने तिच्या सोन्याच्या बांगड्या विकून आईच्या घरी तिचे पार्लर खोलले होते. तिचा आणि तिच्या आईच्या घरात अंतर
तिच्या सासूपासून अर्ध्या तासाचे होते आणि हा निर्णय तिच्या सासूला आणि नवऱ्याला अजिबात पसंत आला नव्हता. विचार करता करता सकाळ कधी झाली हे मधूला कळालेच नाही. शेजारचे पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाहीत. आता मधूला पूर्णपणे कळाले होते की तिची मदत करण्यासाठी कोणी पण येत नसते. ती विनाकारण डोक्यात हा भ्रम घेत होती की समाज काय म्हणेल, परंतु हा समाज माझ्या मदतीला येत नाही तर मग मी या लोकांची पर्वा केली नाही पाहिजे. जेव्हा सकाळच्या वेळी दूधवाला आला तेव्हा सासूने दरवाजा खोलला आणि याचाच फायदा घेऊन लगेचच मधू आतमध्ये गेली. पण लगेचच तिची सासू तिच्या पाठीमागे ओरडत आली की घरात कुठे चालली आहेस? रात्री काय घडलं हे तू विसरली आहेस का? का तुला कसं फरफटक या घरातून बाहेर काढलं होतं? मधू रागाने तिच्या सासूकडे पाहते. तिच्या सासूला राग येतो आणि ती मधूला मारायला जाते, पण मधू तिच्या सासूला धक्का देते. खाली पडल्यामुळे सासू वेडेसारखी वागू लागते आणि म्हणते की अगं मूर्ख मुली, तुला काय झाले आहे? तुझ्या आई समान सासूला धक्का देत आहेस? मधू एकदम म्हणाली, गप्प बस म्हातारे, खूप तुझं ऐकलं मी. माझं आता डोकं दुखायला लागलं आहे. तुमची अर्धी लाकडे मशानात गेली आहेत, तरी पण तुमचा घमंड अजून काही कमी झाला नाही. 4 वर्षापासून आपली सून आपल्याला मान देत होती आणि अचानक आज अशी उलट बोलल्यामुळे त्यांना तर आज झटका तर लागणारच होता. त्यांनी डोक्यावर मारून घेतले आणि म्हणाल्या, अगं तू वेडी झाली आहेस का? लगेचच त्या सूरजला आवाज देऊ लागल्या. म्हणाल्या की बाळा लवकर बाहेर ये, मला वाटत आहे की हे सून आज मला मारून टाकेल. त्यानंतर तिची सासू सूरजला सगळं काही सांगते. सूरज मधूला म्हणतो की तू माझ्या आईला कसा काय धक्का दिलास? तू तुझी लायकी विसरू नकोस. आणि पटकन सूरज तिच्याकडे जाऊ लागला. आपल्या नवऱ्याला पाहून तर तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि एक जोरदार कानाखाली तिने त्याला लावली. मसनात जा तू आणि तुझी आई. तुम्हाला मी इज्जत देते हे तुम्हाला समजत नाही का? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी एवढ्या सहजासहजी तुम्हा दोघांना सोडणार नाही. एका कानाखालीचा मी बदला घेणार आहे. सूरज अजून पण गालावर हात ठेवूनच उभा होता. त्याला पाहून मधू म्हणाली की आता कसं वाटत आहे? जेव्हा मला तू मारत असतो तेव्हा मला वेदना होत नाहीत का? मी काय माणूस नाही का? मला मारताना तुम्हाला आनंद होतो, पण तुम्हाला थोडा तरी त्रास झाला तर तुम्ही किती वेड्यासारखा वागत आहात. तोपर्यंत तिथे ओवी येते आणि मधू तिच्या मुलीला घेऊन तेथून कायमची निघून जाते. आपल्या बायकोचं हे वेगळं रूप पाहून तर सूरज दंग झाला होता. त्यामुळे यावेळी तो काहीही करू शकला नाही. 5 दिवसानंतर मधूने घटस्फोटाचे पेपर तयार केले आणि जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा भरणपोषणाची चांगलीच रक्कम तिने तिच्या नवऱ्याकडून वसूल करून घेतली. आज मधू तिच्या आईच्या घरात तिच्या मुलीसोबत राहत आहे. घर मोठं असल्यामुळे 2 खोल्या तिने भाड्याने दिल्या आहेत आणि ती तिचं पार्लर पण चालवत आहे. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.